एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक नवरा बायकोचं जोडपं होतं। दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू होता आणि अगदी सगळं काही सुरळीतपणाने चालू होतं। पण मात्र एक दिवस अचानक ते जो नवरा आहे त्याचं मोठ्या प्रमाणात दुखू लागलं आणि त्यामुळे त्याचं निधन झालं। आता त्याचं निधन झाल्यानंतर नेमकंच लग्न झालेलं होतं आणि यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना एक छोटा मुलगा देखील झालेला होता। सगळं काही सुरळीत झालेलं असतानाच अचानक त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता, कारण की घरामध्ये असणारा जो कर्ता पुरुष आहे, नवरा आहे, तोच हे जग सोडून गेलेला होता। मग आता नेमकं काय करावं काय नाही हा एक मोठा प्रश्न त्या महिलेसमोर पडलेला होता आणि तिला एक छोटा मुलगा देखील होता। मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर तिनं आता घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी मिळवलेली होती आणि ती आता शिक्षिका म्हणून नोकरी करून घराचा उदरनिर्वाह करून तिच्या लेकराला सांभाळत होती। सगळं काही सुरळीतपणाने सुरू होतं। पण मात्र एक दिवस अशाच पद्धतीनं शाळेत जात असताना, शाळेतून येत असताना तिची ओळख एका तरुणासोबत होते आणि तरुणासोबत ओळख झाल्यानंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं। आता ती एक विधवा शिक्षिका होती आणि तिच्यावर एका तरुणाची नजर पडली होती। आता तो तिच्या पुढं करत होता, गोड गोड बोलत होता आणि असं करून तो त्या महिलेच्या प्रेमात पडलेला होता। सुरुवातीला तो त्या महिलेला गोड गोड बोलला होता, म्हणून त्या महिलेला त्या तरुणाचा स्वभाव मोठ्या प्रमाणात आवडला होता। आता तो बिनधास्तपणे त्या महिलेच्या घरी येत होता आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करत होता आणि हा प्रकार मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढला होता। पण मात्र जेव्हा त्या महिलेसोबत घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना, तेव्हा सगळ्यांना एक मोठा धक्का या बातमीमधून बसलेला होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणामधील गुरुग्राममधल्या भोंडसी या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विधवा महिला शिक्षिका आहे। ती तिच्या मुलाबरोबर या परिसरामध्ये राहत होती। मग या परिसरामध्ये राहत असताना तिची ओळख एका तरुणाबरोबर झालेली होती। त्याचं नाव अजित होतं। त्याच्यासोबत ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। आता या त्यांच्या प्रेमाला सुरुवात 2021 मध्ये झालेली होती आणि त्या अगोदर त्या महिलेच्या नवऱ्याचं निधन झालेलं होतं। आता 2021 मध्ये या दोघा जणांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं। मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर 6 नोव्हेंबर 2021ला तो जो अजित आहे त्यानं त्या तरुणीला त्याची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं। त्याने सांगितलं की माझी तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली आहे आणि तू काय कर, मला भेटायला ये। मग तब्येत बिघडली असल्याचं सांगून त्या महिलेला त्यानं भेटायला बोलवलं। मग ती त्याच्या काळजीपोटी ती त्याला भेटायला गेली आणि भेटायला गेल्यानंतर समजलं की तो घरी एकटाच आहे, त्या ठिकाणी कोणीसुद्धा नाही। मग तरीसुद्धा ती त्याला त्या ठिकाणी भेटायला गेली आणि भेटायला गेल्यानंतर येणं तिला कोल्ड्रिंक प्यायला दिली की बाबा तू मला एवढं लांबून भेटायला आली आहे म्हणून येणं तिला एक कोल्ड्रिंक प्यायला दिली आणि कोल्ड्रिंक प्यायला दिल्यानंतर ती त्याच्यासोबत त्या ठिकाणी गप्पा मारत बसली। मग गप्पा मारत असताना तिला गुंग आली, ती बेशुद्ध झाली, कारण की त्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध होतं आणि ती गुंग झाल्यानंतर त्यानं तिच्यासोबत त्या ठिकाणीच जबरदस्ती केली, नको ते कृत्य केलं। आता हा सगळा नको ते कृत्य त्या महिलेसोबत केल्यानंतर आणि जेव्हा तिला जाग आली आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं काय नाही हे तिला समजल्यानंतर तिनं त्याचा जाब विचारायला सुरुवात केली की तू असं का केलं, कशामुळं केलं आणि माझ्यासोबत गुंग देऊन असं का केलं, असा जाब ती त्याला विचारू लागली। तेव्हा त्यानं तिला सांगितलं की त्याला काय होतं, आपण दोघं लग्न करणार आहोत ना आणि लवकरच लग्न करू, याचा काही होत नाही, काही नाही, आपण लग्न करू आणि मग सगळं सुरळीत होईल, असं वचन त्यानं त्या विधवा महिला शिक्षिकेला दिलेलं होतं। आता अगोदरच तिला नवरा नसल्यामुळं कोणीतरी आपल्या जवळचं पाहिजे, काळजी घेणारा पाहिजे, म्हणून तिनं त्याला साथ दिली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला। आता त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर तो तिला अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी नेऊ लागला, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत त्याच पद्धतीनं वारंवार करू लागला। पण मात्र जेव्हा ती महिला त्याच्याकडे लग्नाचा विषय काढायची तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरं द्यायचा आणि उडवाउडवीची उत्तरं देऊन लग्न करायला तयारच होत नव्हता।
बघता बघता 2022ची तारीख आली आणि 2022मध्ये त्यानं तिच्याकडून 1,00,000 रुपयाची रक्कमसुद्धा उकळली आणि आत ठेवली की तुझ्या लेकराला माहेरी नेऊन घाल, मग आपण दोघंजण या ठिकाणी राहू. तिनं विरोध केला की मी माझ्या लेकराला माहेरी नेऊन घालणार नाही, तो माझ्यासोबतच राहणार आहे, त्याला मी कुठेही नेऊन सोडणार नाही असं म्हणल्यानंतर त्यानं लग्न करायला विरोध केला आणि विरोध केल्यानंतर मी तिच्यासोबत राहणार नाही असं देखील तिला धमकावलं. आता असं धमकावल्यानंतर काय करावं काय नाही त्या महिलेला समजत नव्हतं, म्हणून तिनं तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. पण मात्र त्याच्याकडं त्या महिलेचे नको तसे व्हिडिओ आणि नको तसे फोटो असल्यामुळं ती त्या ठिकाणी गपचूप बसली होती आणि त्यानं ते व्हिडिओ फोटो व्हायरल करण्याची धमकी त्या महिलेला दिली होती. पहिले तो लग्न करण्याचं आश्वासन देऊन तिच्यासोबत अशा पद्धतीनं करत होता, पण मात्र आता फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत पुन्हा त्याच पद्धतीनं करत होता. बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि तो तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करत राहिला. जेव्हा त्या महिलेला या संपूर्ण प्रकरणाचा वैताग आला, ती मोठ्या प्रमाणात वैतागली, तेव्हा तिनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला. आता या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलिसांनी गांभीर्यानं घेतलेली आहे आणि त्या आरोपी विरोधात थेट कारवाई करत त्याच्यावर कारवाई सुरू आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत, कोणी लग्नाचं आश्वासन देतं, कोणी पैशाचं आश्वासन देतं, कोणी मैत्री कशाचं आश्वासन देतं आणि ज्या पद्धतीनं आश्वासन देऊन वेगवेगळ्या पद्धतीचं कृत्य करतं. ज्यावेळेस घटना घडली, ज्यावेळेस पहिल्यांदा हे सगळा प्रकार घडतो, त्याच वेळी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रीतसर तक्रार दाखल करायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा अशा पद्धतीची घटना घडणार नाही किंवा ब्लॅकमेलिंगला सामोरं जावं लागणार नाही. पण मात्र अनेक जण समोरच्या व्यक्तीला घाबरून पोलीस ठाण्यामध्ये जात नाहीत, मग त्याचा परिणाम वर्षानुवर्ष किंवा महिन्यानुमहिने अशा पद्धतीनं भोगावा लागतो. त्यामुळं घटना जेव्हा पहिल्यांदा घडते तेव्हाच रीतसर तक्रार दाखल करायला पाहिजे असं सुद्धा काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि या महिलेनं त्याच्यावर विश्वास ठेवून दुसऱ्यांदा तिच्यासोबत अशाच पद्धतीनं घडल्यामुळं एकच खळबळ परिसरामध्ये उडाली आहे. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. आता ज्या पद्धतीनं समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि आपण त्या घटना तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचतोय, या घटना, या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. जरी आवडत असल्या आणि जरी आवडत नसल्या दोन्हीही सांगा. पण अशाच पद्धतीचं व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा.